अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघाच शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शनिवारचा दिवस हा नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी, घराची बांध खुली करण्यासाठी, घराला किंवा आपल्या घरातील कुठल्याही सदस्याला कोणाचा श्राप लागला असेल, हाय लागले असेल, कोणाची नजर लागली असेल, ह्या सगळ्या श्रापातून, ह्या सगळ्या बाधांतून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित असल्याने या दिवशी संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही ज्या काही सेवा कराल ना, त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। यातीलच एक विशेष महत्त्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, शनिवारच्या दिवशी तुम्हाला घरात कापूर जाळायचा आहे आणि कापरासोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत। या वस्तूंचा धूर जर तुम्ही शनिवारच्या दिवशी आपल्या घरात केला तर तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल। घरात सतत कलह होत असतील, वाद होत असतील, विवाद होत असतील, भांडणं होत असतील तर त्यातून घराची मुक्तता होईल। घरामध्ये कुठलीही एखादी वाईट शक्ती वास करत असेल आणि ती वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वाईट शक्तीतून तुमची मुक्तता होईल। तसंच तुमची आडलेली एखादी इच्छा असेल तर ती इच्छेची पूर्णता होईल। एखादं काम हातात घेतलेलं आहे पण त्यात सतत अडथळे येत आहेत, एकही काम धड होत नाही, पूर्णत्वास जात नाहीये, अशी काही परिस्थिती असेल तर या उपायाने तुमच्या प्रत्येक कामांमधील अडथळे दूर होतील आणि तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जाईल। बघा, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मला काहीतरी नजर लागलेली आहे, मला कोणीतरी बाधा केलेली आहे आणि जेव्हा आपल्याला तांत्रिक बाधेचा किंवा काहीतरी जादूटोण्याचा म्हणजे असं वाटतं की मला काहीतरी असं झालेलं आहे, आपल्याला याची भीती वाटते, तेव्हा आपण त्या लोकांकडे जातो जे लोक याचं निवारण करतात आणि ते लोक पण आपल्याला या उपायांसाठी शनिवारी बोलवतात। कारण या सगळ्या गोष्टींवरचे जे उपाय आहेत ते फक्त शनिवारी केले जातात, म्हणून शनिवारी केलेला कुठलाच उपाय कधीच फेल जात नाही, तर तो आपल्याला लाभ देऊनच जातो। आत्ता जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी आहे। घराची प्रगती होण्यासाठी, घरात सकारात्मकता येण्यासाठी, घरात एकोपा येण्यासाठी आणि सगळ्या बाधांमधून घराची मुक्तता होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कुठल्याही शनिवारपासून सलग 7 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजे या शनिवारपासून पुढचा शनिवार येईपर्यंत कंटिन्यू ही सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले हा उपाय कधी करायचा तर संध्याकाळी 7च्या पुढे, रात्री 12च्या आत तुम्ही कधीही करू शकता। याच्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे। घराच्या एका दिशेला, उत्तर, पूर्व, दक्षिण कुठल्याही एका दिशेला बसायचं, तिथे मातीची पणती ठेवायची, त्यामध्ये गाईच्या शेणाची गोरी घालायची, गाईच्या शेणाची गोरी। ठीक आहे, ही विटा भेटतात बाजारात, अख्ख्या भेटतात, जसं भेटेल तसं घेऊन त्यात एक छोटासा तुकडा टाकला तरी खूप आहे। गाईच्या शेणाची गोरी घालायची, त्याच्यावरती 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या, यावरती थोडंसं एक अर्धा चमचाभर किंवा एक थोडंसे किंचित भर तुम्हाला याच्यामध्ये गाईचं जे तूप असतं ते तूप घालायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक फुलवात ठेवायची आहे। ठीक आहे, एक अख्खी फुलवात आणि त्या फुलवातीच्या वरती पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे। आता ही फुलवात प्रज्वलित करायची, फुलवात पेटायला लागल्याबरोबर गाईच्या शेणाची गोरीही पेटेल आणि त्याच्यासोबत घातलेलं कापूरही पेटेल। जसं हे पेटायला लागेल तसे दोनही हात जोडायचे आणि हनुमान चालीसाचं पठण करायचं। एक वेळा हनुमान चालीसा म्हणेपर्यंत याच्यात कापूर टाकतच राहायचं। एक वेळा हनुमान चालीसा म्हटलं की त्याच्यानंतर थोडी थोड्याचा धूर कमी होऊ द्या, थोडं हे थंड होऊ द्या, अगदी विझू देऊ नका पण थोडंसं कमी होऊ द्या, पण ती उचलायची, घराच्या दुसऱ्या दिशेला ठेवायची, दुसरी फुलवात घालायची, कापूर घालायचं, यामध्ये पुन्हा थोडंसं गाईचं जे तूप आहे ते तूप घालायचं आणि पुन्हा हनुमान चालीसा म्हणायचं। अशा 4 फुलवाती घराच्या आतील 4 दिशांना लावायच्या आणि 4 वेळा हनुमान चालीसेचं पठण करायचं। ठीक आहे, 4 दिशांना म्हणून झालं, 4 फुलवाती प्रज्वलित करून झाल्या की त्याच्यानंतर 5वी फुलवात घालायची आणि ही जी मातीची पणती आहे ती घराच्या उंबरठ्याच्या समोर आणायची आणि घराच्या उंबरठ्यावरती किंवा घराच्या उंबरठ्याच्या आतमध्ये ही पणती ठेवायची। पुन्हा थोडंसं तूप घालायचं, इच्छा व्यक्त करायची, हनुमान चालीसा म्हणायचा, कापूर टाकून कापूर प्रज्वलित करायचा।
5 फुलवाती प्रज्वलित करून झाल्यानंतर 6वी फुलवात याच्यामध्ये घालायची आणि आपल्या देवघराच्या समोर ठेवायची. यामध्ये थोडं पुन्हा तूप घालायचं, कापूर टाकायचं, सांगितल्या पद्धतीने सेम. आणि ही फुलवात प्रज्वलित करून याचा धूर घरभर करायचा आणि पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणायचं. आता आपल्या 6 फुलवाती प्रज्वलित करून झाल्या की जी 7वी फुलवात राहील बघा, 7 फुलवाती पेटवायच्या आहेत. यातील 7वी फुलवात जी राहील ती पुन्हा त्या पंटीत घालायची, पुन्हा तूप घालायचं, पुन्हा कापूर घालायचं आणि घराच्या बाहेर यायचं. घराच्या बाहेर येऊन दक्षिण भाग, दक्षिण दिशा जी असेल त्या दिशेला बसायचं. तिथे ही फुलवात प्रज्वलित करून घराच्या बाहेर, घराचा ओरा जो आहे तोही थोडा पवित्र करायचा आहे. त्यामुळे पुन्हा तिथे ही फुलवात प्रज्वलित करून हनुमान चालीसा म्हणायचा, इच्छा व्यक्त करायची. हे सगळं 7 फुलवाती प्रज्वलित करून संपूर्ण धूर याचा करून झाला की त्याच्यानंतर ही मातीची पंटी उचलायची, घराच्या बाहेर देऊन टाकायची, एखाद्या झाडाखाली ठेवून द्या चालेल. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे, घरात आल्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची, चूळ भरायची, देवाच्या समोर बसायचं, हात जोडायचं आणि मग त्याच्यानंतर जे काही तुमचं काम असेल ते करा. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि पुढचा शनिवार असं 8 दिवस सलग हे करायचं. 8 दिवस सलग रोज 7 फुलवाती प्रज्वलित करायच्या आणि त्याचा धूर आपल्या घरभर करायचा. मी तुम्हाला सांगते 7 दिवसांच्या आत तुमच्या घराची बांध खुली होईल, घरातील नकारात्मकता संपून जाईल, घरामध्ये सकारात्मकता येईल, इच्छा पूर्ण होईल, अडथळे दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे काही नकारात्मक वातावरण आहे ते संपून जाईल. कुणीही नजर लावलेली आहे, श्राप लावलेले आहेत, कुणाची हाय लागलेली आहे, त्यातून मुक्तता होईल. वास्तुदोष आहे, कुठलाही दोष असेल मी तुम्हाला सांगते सगळ्या दोषातून मुक्तता होईल. घरात न होणारे जे काही गोष्टी होत्या त्या व्हायला लागतील, म्हणजे चांगल्या गोष्टी व्हायला लागतील, प्रसन्नता येईल, त्याचबरोबर कामातील अडथळे दूर होतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. फक्त प्रत्येक शनिवार कुठल्याही शनिवारपासून तुम्हाला कंटिन्यू हा उपाय जो आहे तो 8 दिवस सलगीने करायचा आहे. कुठेही काही करण्यासाठी जाऊ नका, नजर लागलेली आहे कुणाकडेही उपाय करण्यासाठी जाऊ नका. घरच्या घरी फक्त या वस्तूंचा धूर करा. कितीही मोठी शक्ती असेल घरातून ती पळून नाही गेली ना तर तुम्ही मला सांगा. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.